सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे मनाली रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ उत्साहात संपन्न झालाय। शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या उद्घाटन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे। रेस्टॉरंटचे उद्घाटन क्रीडा मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे तसेच खासदार राजाभाऊ वाजे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केतन चंद्रकांत बोडके, युवराज चंद्रकांत बोडके आणि सागर खंडेराव दिघोळे यांनी केले। मनाली रेस्टॉरंटचे संचालक मुक्ता चंद्रकांत बोडके आणि प्रकाश खंडेराव दिघोळे यांनी नवीन उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केलाय। मनाली रेस्टॉरंटमध्ये व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे आकर्षक खाद्यपदार्थ उपलब्ध असून येथे विशेष मटण थाळी, चिकन थाळी, फिश थाळी, तंदूर, चायनीज, व्हेज थाळी तसेच विविध प्रकारचे पंजाबी डिशेस मिळणार आहे। जायगाव देशवंडी रस्त्यावर सुरू झालेले हे रेस्टॉरंट स्थानिकांसाठी नवीन खाद्यगृहाचे आकर्षण ठरणार आहे। आताच आपण बघितले की हॉटेल मनालीचे भव्य दिव्य असे शुभारंभ झालेला आहे व सर्वांचे लाडके क्रीडा मंत्री कोकाटे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा हा पार पडलेला आहे। तर आपण साहेबांकडूनच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। माझे मित्र सीएम बोडके आणि त्यांची दोन्ही मुलं केतन आणि युवराज यांनी हॉटेल व्यवसायाचा प्रकल्प नव्याने सुरू केलेला आहे। या नायगाव परिसरामध्ये फार हॉटेलची कमतरता होती, कमी हॉटेल्स या ठिकाणी होते। आमचे कांदा उत्पादक शेतकरी रात्री बेरात्री मार्केटला आल्यानंतर जेवणाची त्यांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय व्हायची। ती गैरसोय दूर होण्याच्या दृष्टीने आणि एक कार्यकर्त्यांना सुद्धा जेवण खावण आणि बैठकीसाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक चांगली सोय या ठिकाणी निर्माण केलेली आहे। मला खात्री आणि विश्वास आहे या नयनरम्य परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा हॉटेल व्यवसाय तो सुरू करेल आणि व्यवस्थितपणे लोकांना सेवा देईल आणि जास्तीत जास्त या ठिकाणी हॉटेलचं नावलौकिक या ठिकाणी वाढवेल अशी मला या ठिकाणी खात्री आहे। मी या हॉटेल मनालीच्या उपक्रमाला त्यांना माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। तसेच त्यांच्या मित्र परिवारांची आपण माहिती घेतलेलीच आहे। तर सीएम बोडके संचालक आहे या हॉटेलचे, तर आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया। मी आज रोजी आदरणीय कृषी मंत्री क्रीडा मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन तसेच खासदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थित तसेच उदयभाऊ सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच माझे मित्र राजाभाऊ चव्हाणके साहेब आणि इतर सगळे मित्र परिवार तसेच गोदावरींचे लक्ष्मण सांगळे तसेच संग्राम भाऊ कातकाडे आणि इतर सगळे मित्र माझ्या हॉटेलच्या उद्घाटनाला मनाली या रिसॉर्ट भविष्यामध्ये मला तयार करायचं आहे। आज मी फक्त रेस्टॉरंट फक्त ओपन करत आहे। माझं भविष्यामध्ये की ह्या सगळं परिसरामध्ये किंवा नाशिकचे लोक किंवा इतर लोक इकडे माझ्या मनालीमध्ये येऊन इथला खाण्यापिण्याचा स्वाद घ्यावा यासाठी मी सदैव प्रयत्न करेल व चांगलं रुचकर जेवण देण्यासाठी प्रयत्नशील राहील। नक्कीच संचालकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी अतिशय सुंदर असे हॉटेलचे डेकोरेशन तर केलेलेच आहे। तसेच हॉटेलचे उपलब्धता देखील आता नागरिकांसाठी करून दिलेली आहे। तर इथलं मेजवानी देखील अतिशय उत्कृष्ट आहे। तर सर्व नागरिकांना त्यांच्याकडनं अशी विनंती आहे की एकदा या हॉटेलला नक्की व्हिजिट करा। तर आपण जाणून घेऊया की लहान मुलांकरता व फॅमिली करता त्यांनी बैठक व्यवस्था कशा प्रकारे केलेली आहे। फॅमिलीसाठी मी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे। व्हेज असो नॉन व्हेज असो तसेच लहान मुलांसाठी खेळणी वगैरे किंवा हे बाकीचं त्यांच्यासाठी छोटा स्विमिंग पूल तसेच मोठ्या माणसांसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी तो पण मोठा स्विमिंग पूल आहे भविष्यामध्ये। तसेच माझं भविष्य हे भविष्यात कॉटेज वगैरे तर इतर ज्या परिसरामध्ये सुविधा भेटणार नाही एवढ्या परिसरामध्ये त्या जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न हा माझा राहील। नक्कीच सर, तुम्ही जी माहिती दिली ती अतिशय छान आहे व हे निसर्गरम्य हॉटेल असल्या कारणाने इथले वातावरण देखील या हॉटेलला सुशोभित करते आणि नक्कीच नागरिकांनी या हॉटेलला व्हिजिट करा असेही आम्ही सांगू इच्छितो। आणि सरांनी जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाहीकडून त्यांचे धन्यवाद। आज आमचे मित्र सीएम बोडके यांनी मनाली हॉटेलचा शुभारंभ केला। आमच्या गोदावरींच्या सर्व सभासदांच्या वतीने संचालकाच्या वतीने मनपूर्वक त्यांचे स्वागत करतो। नवीन मनाली हॉटेलमध्ये त्याने पदार्पण केले, अतिशय यशस्वीपणे चाललेल्या शुभेच्छा त्यांना व्यक्त करतो।